नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित. नगरपंचायत आणि नगर परिषदांची आचारसंहिता सुरू. अकोला जिल्ह्यातील 6 नगर परिषदांच्या निवडणुका घोषित. बार्शी टाकळी नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत संभ्रम. जिल्हा परिषदेत वंचित देणार तरुणांना उमेदवारी. जुन्यांना 20% संधी, 80% नवे चेहरे देणार. मोकाट जनावरे रस्त्यावर, अपघातांची संख्या वाढली. जनावरे पकडण्याची यंत्रणा मात्र भंगार अवस्थेत. ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात रंगला हरिहर मिलन सोहळा. मंदिरात रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजीने उत्साह शिगेला. आता सविस्तर बातम्या. राज्यात गत अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर घोषित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली. या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची पडताळणी होईल. 21 नोव्हेंबर रोजी अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत निश्चित केली आहे. तर अपील असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर पर्यंत आहे. तर 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर होतील. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. 10 डिसेंबर रोजी राजपत्रात निकालीची घोषणा होईल. जिल्ह्यातील 6 नगर परिषदा अर्थात नगरपालिका तर बार्शी टाकळी या एका नगरपंचायतीचे इलेक्शन होणार आहे. त्यामुळे आता इलेक्शनसाठी स्थानिकांमध्ये चांगलाच जल्लोष असून स्थानिक स्वराज्य संस्था बळकटीसाठी शहरी मतदार तयार झाला आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड, अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर नगर परिषद आणि बार्शी टाकळी नगरपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होईल. तर 3 डिसेंबरला मतमोजणी व निकाल. 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरता येणार. 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 18 रोजी अर्जाची छाननी व त्याच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. माजी नगरसेवक तसेच इच्छुकांना देखील निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे लक्ष लागले होते. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायत तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने स्थानिक पातळीवर राजकीय हालचाली वेगात सुरू होणार आहेत. अकोट नगर परिषदेसाठी 17 प्रभागात 35 जागांसाठी, मूर्तिजापूर नगर परिषदेत 12 प्रभागांमध्ये 25 जागांसाठी, बाळापूर नगर परिषदेमध्ये 12 प्रभागांमध्ये 23 जागांसाठी, तेल्हारा नगर परिषदेत 10 प्रभागांमध्ये 20 जागांसाठी, तर पातूर नगर परिषदेत 10 प्रभागांसाठी 20 जागांसाठी, तर हिवरखेड नगर परिषदेत 10 प्रभागांसाठी 20 जागांसाठी इलेक्शन होईल. बार्शी टाकळी नगर पंचायतीतील 17 जागांसाठी ही निवडणूक होईल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असताना विद्यमान सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने एक अत्यंत धाडसी निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. आज जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाली नाही, पण वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत जवळपास 80% उमेदवारी तरुणांना देणार असून बहुतांश विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी पक्षाने तरुणांना संधी हे मोठे अस्त्र वापरण्याचे ठरवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत 80%हून अधिक उमेदवार हे नवीन चेहरे असतील. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
80% तिकिटे नव्या चेहऱ्यांना देण्याच्या भूमिकेमुळे गत टर्ममध्ये काम केलेल्या बहुतांश सदस्यांना ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांसह या निवडणुकीत घरी बसावे लागण्याची चिन्ह आहेत. विद्यमान सदस्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन किंवा बदल हवा म्हणून हा कठोर निर्णय घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पक्षांतर्गत काही प्रमाणात असंतोष निर्माण होण्याची शक्यता असली तरी तरुणांना आकर्षित करून निवडणुकीत फायदा मिळवण्याचा हा वंचितचा डाव मानला जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयामुळे अकोला जिल्ह्याच्या राजकारणाचे समीकरण बदलू शकते. इतर राजकीय पक्षांनाही त्यांच्या उमेदवारी धोरणावर पुन्हा विचार करण्यास हा निर्णय भाग पडणारा ठरू शकतो. जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची ही तरुण खेळी किती यशस्वी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अकोला शहरातील रस्त्यावर वाढत्या प्रमाणात मोकाट जनावरांची समस्या दिवसांदिवस गंभीर बनली आहे. अशातच महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाची वाहने बिघडलेल्या अवस्थेत पडून आहेत. परिणामी या जनावरांना पकडण्यासाठी किंवा हलवण्यासाठी कर्मचाऱ्यांना दररोज धावपळ करावी लागत आहे. महानगरपालिकेकडून जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 ते 3 वाहनांची दुरुस्ती गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर विशेषतः जुने शहर परिसर आणि बसस्थानक परिसरात भटक्या गाई बैलांचा त्रास वाढला आहे. पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मते वाहने नादुरुस्त असल्याने आम्हाला रोज पायी जनावरे हाकलावी लागतात. काही वेळा जनावरे आक्रमक बनतात, त्यामुळे धोका वाढतो. शहरातील नागरिकांकडून महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या जात असूनही गाड्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. या समस्येमुळे केवळ वाहतूक अडथळे निर्माण होत नाहीत तर अपघातांचाही धोका वाढत आहे. महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की दुरुस्तीचा प्रस्ताव आधीच तयार असून लवकरच गाड्या कार्यान्वित केल्या जातील. मात्र नागरिकांना तात्काळ उपाययोजना हवी आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात बनावट मतदारांबाबत विरोधकांसोबत काही सत्ताधारी नेत्यांनीही आवाज उठवला आहे. त्यामुळे मतदार याद्यांचा निपक्ष आणि पारदर्शक वापर सुनिश्चित होईल. याच विषयावर आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी शहरातील काही नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी बनावट मतदारांची नावे काढून निवडणुका घेण्यात याव्यात अशी प्रतिक्रिया दिली. दुबार मतदाराचा हा जो प्रश्न आहे हा पांढऱ्या दगडावरील कोरलेली रेष आहे, ती सत्य आहे. परंतु त्यामध्ये मुख्य असं वाटतं की त्या दुबार मतदाराचं काहीतरी निवडणूक आयोगाने तरी त्याच्यावर काही सोल्युशन काढून दुबार मतदार जे आहे नोंदणी झालेले ते कॅन्सल करावे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुका ह्या पारदर्शक होऊ शकतात. आणि जर आज अगर जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या तर जे खोळंबलेली कामे आहे ते गतिमान होऊ शकतात आणि विकासाला चालना मिळू शकते. आमच्या हिशोबाने तर कसं की सत्ताधाऱ्यांनी जो प्रश्न उचलला होता दुबार मतदार याद्यांचा, फक्त परत पूर्ण मतदार याद्या चेक करावं आणि जे काही त्यात गळती झालेली आहे परत इन्स्टॉल करावं, परत त्यांची नावं घ्यावं किंवा ज्यांची 2-2 नावं आली आहे ते कमी करावं, अशी जी ओरड केली होती ती आता विरोधी पक्ष करत आहे. आणि त्या हिशोबाने त्यांनी ते निवडणूक आयोगाने आधी दुरुस्त करावं आणि नंतर इलेक्शन घ्यावं असं जनसामान्याचं मत आहे. नाही, आता असं तर काही वाटून नाही राहिलं आज रोजी, कारण आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचे आजपर्यंत तरी 90,000 कोटी तर मागचीच बॅलन्स आहे. त्यामुळे विकास आता नवीन बजेट काय देईल सरकार असं तर काही वाटत नाही, कारण जुनंच देणं बाकी आहे सरकारकडे आणि ते कधी देईल याची काही शाश्वती नाही आणि कोणीच सांगू शकत नाही आहे. फक्त विकास विकास असं करताय, ओरड होते फक्त, पण विकास कुठंच दिसत नाही. तो जो दिसतोय तो कागदावरच दिसतोय. दुबार मतदार यादीच्या बद्दल जर म्हटलं तर आता इलेक्शन कमिशन जे आहे त्यांनी तर त्याचं उत्तर विरोधकाला दिलेलंच आहे, बरोबर आहे. आणि इलेक्शन हे पारदर्शकच होत असते प्रत्येक वेळेस आणि आता पण तसंच होणार आहे. 100% कामं चांगल्या पद्धतीने होणारच आहे. पण काही जे नवीन कामं आहेत त्याला थोडाफार ब्रेक लागू शकतो, परंतु जे जुने कामं आहेत ते तर चालूच आहेत आणि चालू राहणारच आहे, टक्के होणार आहे. मतदार यादीतील घोळ अजून पूर्णपणे संपलेला नाही. लोकांचं शंकेचे निरसन झालेलं नाही, तरी पण निवडणुका होत आहेत. आता ह्या निपक्षपातीपणे होतील का यात शंकाच आहे. सर्वसामान्य माणसांचं मतदान व्यर्थ जाऊ नये याकरता निवडणूक विभागानं मतदार यादीची परिपूर्ण खात्री केल्याशिवाय निवडणुका होऊ नये अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे. परंतु हे शासन काय करेल याचा काही भरोसा नाही. सगळे विरोधी पक्ष आज एकवटलेले आहेत. नवे सगळी महाराष्ट्रातली जनतासुद्धा एकवटलेली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने एकच निर्णय घ्यायला पाहिजे, मतदार यादीचा घोळ पहिले समाप्त करायला पाहिजे, त्यानंतरच नवीन निवडणुका घ्यायला पाहिजेत. या देशात लोकशाही असताना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जात नाही. हा पहिले दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. या महाराष्ट्रात प्रत्येक नागरिक
हा मतदार आहे, त्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आपल्याला स्थापन केली, या लोकशाहीच्या अधिकारामध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं कर्तव्य आहे. मतदार यादीमध्ये घोळ आहे तर मतदार यादीचा सगळ्या तपासणी करून निष्पक्ष निवडणूक घेतली गेली पाहिजे. अकोला जिल्हा परिषदमध्ये वंचित बहुजन महासंघाचं 30 वर्षापासून इथं राज्य आहे, पण कुठे बा ग्रामीणमध्ये तुम्ही अजूनही विकास झालेला नाही. लोकांच्या मनात आहे की इथं कमीत कमी वंचितची सत्ता तरी पलटून गेली पाहिजे, म्हणजे या ग्रामीणमध्ये विकास होईल, हे मतदारांची इच्छा आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या इमारतीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत विद्युत नियंत्रण यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाली. कोट्यावधी रुपये खर्च करून नुकतीच जिल्हा परिषद इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली असतानाच या आगीत सुरक्षेच्या दुर्लक्षाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील विद्युत मीटर रूम परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रात्रीच्या वेळी कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने ही आग रात्रभर धुमसत राहिली. सकाळी एका कर्मचाऱ्याने कार्यालयात येताच धूर व जळाल्याचा वास जाणवल्याने प्रकार उघडकीस आला. आगीमुळे विद्युत नियंत्रण यंत्रणा, वायरिंग, स्विच बोर्ड्स, भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मीटर रूमलगतच्या भिंती गरम होऊन काळ्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यालयात कुठेही दिसली नाही. ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. दरम्यान प्रशासनाकडून आगीच्या कारणांचा आणि नुकसानीच्या तपासणीसाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाशिमच्या वनोजा गावात कोल्ह्याने लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींना चावा घेऊन जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वनोजा परिसरात कोल्ह्याची दहशत निर्माण झाली असून याकडे वन विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावात कोल्ह्याने काल सायंकाळी 2 लहान मुलांसह 2 मोठ्या व्यक्तींना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली. आज सकाळी देखील या कोल्ह्याने वनोजा गावात 4 ते 5 जनावरांवर हल्ला केला आहे. अचानक गावात फिरकणाऱ्या या कोल्ह्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काल जखमींना तातडीने प्राथमिक उपचार करून मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आज सकाळी पुन्हा या प्राण्याने हल्ले केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन हल्ले करणाऱ्या कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. अकोला तालुक्यातील मोजे शामावाद ते नावखेड रस्त्याचे खडीकरण डांबरीकरणासाठी प्रशासकीय मान्यता होती, परंतु रस्त्यासाठी निधी नाही म्हणून रखडला. गावकरी संतप्त होते. आता जिल्हा परिषदेच्या निधीतून मुरुम टाकला आहे. रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून 1 लाख रुपये मुरुम टाकण्यासाठी प्रशासकीय मान्यता होती, परंतु आजपर्यंत रस्त्यावर मुरुम पडला नव्हता. मुख्य सचिव गट, ग्रामपंचायत आखतवाडा व जिल्हा परिषद बांधकाम विभागात ही प्रक्रिया अडकली होती. काम करणार कोण अशी अवस्था झाली होती. सीईओ जिल्हा परिषद यांचे लक्ष याकडे वेधले होते. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाहेती यांनी वरिष्ठ पातळीवर हा विषय लावून धरला. रस्ता खड्डेमय, ओबडधोबड असून पावसामुळे चिखलात बैल, ट्रॅक्टर फसत आहेत. खताची गाडी उलटी होते. शेतात शेतकरी जाऊ शकत नाही. ही अडचण दूर करण्याची मागणी होती. RRC नेटवर्कने या विषयाला प्रसिद्धी दिली, त्यामुळे अडचण दूर झाली. याबाबत गावकऱ्यांनी RRC नेटवर्कचे आभार मानले. दक्षिण पूर्व रेल्वेच्या शालिमार स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग संदर्भात नॉन इंटरलॉकिंग काम सुरू असल्यामुळे काही गाड्या रद्द तर काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात येत आहेत. भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम होणार आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 18-029 लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 22 व 23 नोव्हेंबर 2025 रोजी रद्द राहील. गाडी क्रमांक 18-030 शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 नोव्हेंबर 2025 रोजी रद्द राहील. गाडी क्रमांक 12151 लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस 12, 13 आणि 19 नोव्हेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्रमांक 1215 आणि 2 शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 14, 15 आणि 21 नोव्हेंबर 2025 रोजी रद्द राहील. तर गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस 18 नोव्हेंबर रोजी सत्रागाची येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. गाडी क्रमांक 12102 शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 20 नोव्हेंबर 2025 रोजी सत्रागाची येथून नियोजित वेळेत सुटेल.
गाडी क्रमांक 12905 पोरबंदर शालिमार एक्सप्रेस 19 नोव्हेंबर रोजी सतरागाची येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल। गाडी क्रमांक 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 21 नोव्हेंबर रोजी सतरागाची येथून नियोजित वेळेत सुटेल। या कालावधीत प्रवाशांनी प्रवासांचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित गाडीची वेळापत्रका संदर्भात माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाईनद्वारे तपासून घ्यावी अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे। शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर आणि श्री हरिहर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री हरिहर मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहर भक्तिमय झाले असून भगवान महादेव आणि भगवान विष्णू यांच्या मिलनाच्या अलौकिक दर्शनाची आस घेऊन भाविक मध्यरात्रीपर्यंत जागले। RRC न्यूज रिपोर्टर नेहा पाटील यांचा विशेष वृत्तांत। हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या हरिहर मिलन सोहळ्यात भगवान महादेव अर्थात हर आणि भगवान विष्णू अर्थात हरी यांची एकाच वेळी पूजा केली जाते। हा उत्सव कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा होतो, ज्याचे महत्त्व वैकुंठ धामाशी जोडलेले आहे। अतिशय अलौकिक असं दृश्य तुम्ही बघताय। पूर्ण अकोला नगरी इथे सज्ज झालेली आहे। ज्याही घरी माता भगिनी आहेत, ज्या इथे येऊ शकत नाही, त्यांनी हे दृश्य लाईव्ह थेट बघावं आणि RRC नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असते आणि आताही RRC तुमच्या सेवेत तत्पर झालेली आहे। हा केवळ 2 मंदिराचा कार्यक्रम नसून तो शैव आणि वैष्णव परंपराचा सुंदर मिलाफ आहे। या सोहळ्यामुळे शिव आणि विष्णू यांच्यातील ऐक्य आणि समन्वय दृढ होतो, अशी भाविकांची तीव्र श्रद्धा आहे। या प्रतिकात्मक मिलनातून भक्तांना एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती मिळते। हरिहर मिलन या उत्सवासाठी दोन्ही मंदिरे विशेषतः सजवण्यात आली आहेत। श्री राजराजेश्वर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्री शेकडो दिवे लावण्यात आले। हरिहरपेठ क्षेत्रातील एकमेव श्री हरिहर मंदिरातही अशीच आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। 500 वर्षापूर्वी असदगड किल्ल्याच्या जवळ मोरणा नदीच्या काठी अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर हेच पवित्र औचित्य साधून आज आम्ही आपल्या सेवेत अकोलेकरांच्या सेवेत पुन्हा तत्पर झालेलो आहोत। भगवान शिव म्हणजे हर आणि भगवान विष्णू म्हणजे हरी। आज हरिहर मिलन आहे। जेही माझ्या घरी बसलेल्या माझ्या आई समान माता आहेत किंवा त्या इथे येऊ शकल्या नाही आहेत, त्यांच्या सेवेत मी नेहा परत आलेली आहे। चला तर मग अशा काही भक्तिमय वातावरणात पुन्हा तल्लीन होऊया आणि काही भाविक भक्तांच्या भावना जाणून घेऊया। आज अतिशय पवित्र दिवस आहे। हरी महादेव आणि विष्णू यांचं हरिहर मिलन आहे। बरोबर आहे। कशी तयारी इथे करण्यात आली आणि काय नियोजन आहे नेमकं इथलं? सगळ्यात पहिले मी सांगतोय की आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या 4 महिन्यात जो चातुर्मास असतो, म्हणजे गुरुपौर्णिमेपासून जो चातुर्मास सुरू होतो आणि आता परवा कार्तिक पौर्णिमा आहे। या पौर्णिमेपर्यंत या चातुर्मासात जे आपले सण वार व्रत वैकल्य उत्सव येतात, या उत्सवाची सांगता म्हणजे हा दिवस। हरिहर भेट म्हणजे रात्री 12 वाजता प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर यांची गळा भेट असते। यालाच आपण हरिहर मिलन म्हणतो आणि हे वैकुंठ चतुर्दशीला असते आणि येणारा दुसरा दिवस म्हणजे पौर्णिमा। परंतु एक दिवस मधात आल्यामुळे पौर्णिमा परवा आलेली आहे, तर असा हा चातुर्मासाचा सोहळा संस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्व भाविक भक्त या ठिकाणी सेवा देत आहोत। राजराजेश्वर शिवभक्त पालखी मंडळाचे सर्व जे सदस्य आहेत ते या ठिकाणी सेवा देत आहेत, निस्वार्थ सेवा। हरि और हर ये दोनों का मिलन आज होता है। हरि को हमेशा तुलसी चढ़ती है और भोलेनाथ को हमेशा बेलपत्र चढ़ते हैं। आज का महत्व ऐसा होता है कि आज विष्णु जी को बेलपत्र चढ़ते हैं और भोलेनाथ को तुलसी चढ़ती है। राजेश्वर जी की ऐसी माया है कि आप कोई भी विश मांगो या 100% पूरी होती है। हरिहर का मिलन है, आपको कैसा लगता है यहाँ पे आके? बहुत अच्छा लगता है। हम हर हफ्ते आते हैं यहाँ पे और आज तो ऐसा लग रहा है जैसे पूरी अकोला नगरी सज गई है और सही में हम राजराजेश्वर नगरी में रहते हैं। यहाँ की वाइब तो बहुत ही ज़्यादा अच्छी है। एक्सट्रीमली पॉजिटिव वाइब्स आती है यहाँ पे
और मैं तो चाइल्डहुड से आ रहा हूँ, सबसे 3-4 साल का था तब से ही आ रहा हूँ मैं यहाँ पे। मेरे बड़े पिताजी लेके आते थे, दादाजी लेके आते थे। मतलब डेकोरेशन की और वाइब तो नो डाउट हर साल बढ़ते ही जाती है, डेकोरेशन भी बढ़ता है। अपने रिचुअल्स को कभी भूलना नहीं चाहिए, वो फॉलो करना चाहिए। तो उसी से आगे की जनरेशन को भी यही मैसेज देना चाहती हूँ कि रोज मंदिर आओ तो तुम्हें यहाँ की वाइब्स पता चलेगी, तो एक अलग ही पॉजिटिव एनर्जी तुम्हारे लाइफ में आएगी। मंदिर आले प्रसन्न वाटते, मन शांत होतं, प्रसन्न वाटते आज वाले मंदिराला आपण। बहुत ही अच्छा लग रहा है, बहुत ही ऐसा लग रहा है कि भक्ति में ऐसा लग रहा है कि जहाँ पे आपको अंतर आत्मा से अपने जुड़ने का सौभाग्य प्राप्त हो रहा है। सबकी मनोकामनाएं पूर्ण करे, सब पर अपना आशीर्वाद बना रखे। मंदिर परिसरात काढलेल्या आकर्षक रांगोळ्या आणि त्यावर लावलेल्या शेकडो दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी दोन्ही मंदिराचे दृश्य अत्यंत मनोवेधक आणि विलोभनीय झाले होते। हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी आणि त्या भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी दूरदूरहून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। फटाक्यांची भव्य आतिषबाजी, मंदिरातील सजविलेला गाभारा आणि मंदिर परिसराने भाविकांचे पाय मध्यरात्रीतून मंदिरातून निघत नव्हते। वैसे तो राजेश्वर में आके हमेशा ही बहुत अच्छा लगता है, लेकिन आज और कुछ विशेष लग रहा है। जी विशेष तो है ही ना, हाँ। हरिहर मिलन है। हरिहर मिलन है। आज क्या मनोकामना मांगने वाले हो भगवान से? भगवान वैसे तो सब पूरी मनोकामना हमारी पूरी कर रखी है, बस ऐसे ही चालू रखे सब अच्छे से। यावर्षीचं खास असं आहे की यावर्षी जी लाइटिंग आणि डेकोरेशन केलेलं आहे हे त्या कार्यक्रमाला अनुरूप आणि योग्य असं डेकोरेशन केलेलं आहे की या कार्यक्रम हा पाहण्याकरता जी काही झुंबड आणि गर्दी होती ही गर्दी आम्हाला आवडता जाते। म्हणून हा सुंदर कार्यक्रम आणि सुंदर दिवसाचा आणि हिंदू धर्माला पवित्र मानणारा असा हा दिवस असल्यामुळे या दिवशी महादेवाला भेट देण्याकरता हे विष्णू येतात आणि त्यामुळे हा हरिहर मिलनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा केला जातो। ज्या ज्या व्यक्तींकडे हा कार्यक्रम द्यायचा किंवा ज्यांच्याकडून करून घ्यायचा त्या सर्व व्यक्तींना बोलवून त्याचा एक मॅप चेकआउट करतो आणि त्यानंतर मग आमचे सर्व कार्यकर्ते, त्यानंतर मंदिरातले कर्मचारी, आमचे सर्व विश्वस्त हे हा कार्यक्रम साजरा करण्याकरता पूर्ण एक 15-20 दिवस झटत असतात। राजेश्वर मंदिर आणि राजेश्वर संस्थान तसंच राजेश्वर हे या अकोला शहराचं आराध्य दैवत आहे। आपल्या आरआरसीच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? सर्व आरआरसीचे दर्शक त्याचबरोबर राजेश्वराचे भक्त यांना या निमित्त मी शुभेच्छा देतो की अकोल्याची राजेश्वराच्या प्रत्येक भक्ताची भरभराट होऊन त्यांना राजराजेश्वर प्रसन्न हो ही माझी आंतरिक इच्छा आहे। रात्रीच्या वेळी जय हिंद चौक येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून राजराजेश्वर मंदिरापर्यंत एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या मुखातून निघालेले जय हरी विष्णू हरी आणि हर हर महादेवचे जयघोष संपूर्ण वातावरणात भक्तीचा रंग भरत होते। मध्यरात्री या दोन परमेश्वरांच्या प्रतिकात्मक मिलनाचा पावन क्षण पार पडला। या हरिहर मिलनाच्या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक मध्यरात्रीपर्यंत थांबले होते। हरिहर मिलन झाल्यावर श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली। या महाआरतीमध्ये सामील होऊन भक्तांनी आपल्या आराध्य देवतांचे आशीर्वाद घेतले आणि हा अनोखा सोहळा मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहात पार पडला। राम तिवारीसह पवन इंगळे, आरआरसी न्यूज, अकोला। अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर रात्रीचे 12 वाजलेले आहे। कॅमेरा पर्सनने लाईव्ह दृश्य सगळे दाखवलेले आहे। रात्रीच्या 12 वाजता भगवान विष्णू म्हणजे हरी आणि भगवान शिव म्हणजे हर यांची मिलनाची दुरी अगदी क्षणभरातच आहे आणि ती संपन्न होत आहे। लगेच विष्णूजी शिवजींना भेटायला आतुर झालेले आहेत। भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचं मिलन झालेलं आहे। अख्खी अकोला नगरी ही अगदी आनंदाच्या उत्साहात न्हाऊन निघालेली आहे। आरआरसी नेटवर्क प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आमच्या अकोलेकरांच्या प्रत्येक दर्शनासाठी, प्रत्येक अकोलेकरांच्या प्रत्येक जेही तिथे भाविक भक्त असतील त्यांना त्यांचा याचा प्रत्येक आढावा आमची आरआरसी देण्यात यशस्वी ठरलेली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम,
सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित. नगरपंचायत आणि नगर परिषदांची आचारसंहिता सुरू. अकोला जिल्ह्यातील 6 नगर परिषदांच्या निवडणुका घोषित. बार्शी टाकळी नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत संभ्रम. जिल्हा परिषदेत वंचित देणार तरुणांना उमेदवारी. जुन्यांना 20% संधी, 80% नवे चेहरे देणार. मोकाट जनावरे रस्त्यावर, अपघातांची संख्या वाढली. जनावरे पकडण्याची यंत्रणा मात्र भंगार अवस्थेत. ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात रंगला हरिहर मिलन सोहळा. मंदिरात रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजीने उत्साह शिगेला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.